रात्री 12 वाजता आम्ही त्याचं पालन करतो का वनवेचं? कारण का तिथं बघणारा कोण नाही. दिवसा आम्ही ते धाडस करणार नाही. कारण का? भीती आहे. म्हणजे आम्ही नीतिमान का आहोत? भीतीतून आम्ही नीतिमान आहोत. भीतीतून आम्ही भक्ती करतोय. भीतीतून आम्ही सज्जन राहण्याचा प्रयत्न करतोय. तर त्यामुळे ही जी भीती आहे, भीती आपल्याला आवश्यक आहे, भय आवश्यक आहे, पण आपल्याला निर्भय पण व्हायचं आहे, अभयम पण व्हायचं आहे. मग प्रीती नेमकी कशातून निर्माण होते? तर आकर्षण आणि आवश्यकता याच्यामधून हे निर्माण होते प्रीती. मग ही जी प्रीती निर्माण होते आकर्षण आणि आवश्यकतातून, हे येतं कुठून? तर विचारातून येतं. थॉट्स, माझे काय थॉट्स आहेत. मग आता हे विचार सोडून देणं आपल्याला शक्य आहे का? या विचारांना सकारात्मक बनवण्याचं काम ही भारतीय संस्कृतीची बैठक करते. आणि सगळ्यात महत्वाचा विषय, आज आपली मुलं कोणत्याही इयत्तेमध्ये असू देत, आपल्या मुलांना जसं शस्त्र आणि शास्त्र हे दोन्ही गोष्टी आहेत, त्याच पद्धतीनं आपल्याला विचार प्रभावी ठेवावे लागतील. हे अत्यंत महत्वाचा विषय आहे. तर प्रीती विचारातून येते, आवश्यकतेतून येते, आकर्षणातून येते. या विचारांना जे आकर्षण आणि आवश्यकता आहे, याच्या पाठीमागे दोन गोष्टी आहेत. ते म्हणजे ममत्व, अट्रॅक्शन, ममत्व. आपल्या ज्या काही भावना जोडलेल्या आहेत, माझं हे जे काही माणसाला आकर्षण आहे किंवा दुःख आहे, माणसाच्या जीवनामध्ये येणारं जे दुःख आहे किंवा आनंद आहे, त्याच्या पाठीमागं महत्वाचा भाग आहे तो म्हणजे ममत्व. समजा पेपरला आता गेल्या काही दिवसांपूर्वी मृत्यू कधीही येऊ शकतो. अहमदाबादमध्ये, गुजरातमध्ये एक विमान क्रॅश झालं आणि त्याच्यामध्ये अनेक लोक बळी गेले. आम्ही चहा पीत ते बघतोय, बातमी न्यूज बघतोय टीव्हीवर. किती दुःख झालं आम्हाला. कारण का तो चहा पीत आमचा चहा पण पिणं आम्ही सोडत नाहीये. आमचं जे काही रुटीन लाईफ आहे ते सर्व झालेलं आहे. 200-250 माणसं मेली तरी आम्हाला दुःख नाही. कारण का? माझं ममत्व तिथं नाही, म्हणून मला दुःख नाही. एरवी माझ्या घरामध्ये माझ्या जवळचा जर कोणी एखादा नातेवाईक मयत होतो, मृत्यू पावतो, निघून जातो, त्यावेळेला मला प्रचंड दुःख होतं. मग 250 लोक गेल्यानंतर किती दुःख व्हायला पाहिजे? तर हे जे माझं अट्रॅक्शन आहे, आकर्षण आहे, ममत्व आहे, प्रीती आहे, हा जो विचार आहे की हे माझं आहे, याच्यातून हे सर्व निर्माण होत असतं.